Welcome again, children, in the third and the last part of this lesson, the house builder. Till now, we have seen that the mason who is described in this story is very much perfect in his work. The zeal, diligence, loyalty, and persistence are the qualities which we can see in his work. As the result of this, the mason was in great demand. His building contractor was very much happy with his work because the mason brought good business for him and he was always in profit. But one day, when the building contractor heard that the mason decided to give up his job because he wanted to spend his rest of life with his family members and grandchildren. That time the contractor was very much disappointed, so he tried his best to convince the mason not to give up his job. But it was in vain. Mason didn't agree with him. He was firm on his decision. Finally, the building contractor was successful in convincing him to build one last house on a beautiful and suitable site. Finally, the mason accepted building contractor's wish, unwillingly or reluctantly. थोडक्यात या पाठाच्या मागच्या भागात आपण या पाठातील मुख्य पात्र आहे ते म्हणजे गवंडी. हा गवंडी आपल्या कामासाठी सर्वत्र प्रसिद्ध होता. तो त्याचे काम अतिशय उत्साहानं, आनंदाने व परिपूर्ण रीतीने करीत होता. त्यामुळे त्याच्या कंत्राटदाराला खूप फायदा होत होता. त्यालाही भरपूर पैसा मिळत होता. त्यामुळे कंत्राटदार त्या गवंड्याला भरपूर पगार देत असायचा. त्यामुळे त्या गवंड्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह उत्तम रीतीने चाललेला होता. पण वयामुळे किंवा थकल्यामुळे असेल कदाचित त्याने बांधकामाच्या व्यवसायातून निवृत्त व्हायचं ठरवलं होतं. कारण त्याला त्याचं उरलेलं आयुष्य हे त्याच्या कुटुंबासमवेत, नातवंडासमवेत घालवायचं होतं. त्यामुळे त्याने या व्यवसायातून निवृत्त होण्याची घोषणा केली. हे जेव्हा कंत्राटदाराला समजलं तेव्हा तो कंत्राटदार खूपच नाराज झाला. कारण या गवंड्यासारखा हुशार, कामात तरबेज असलेला गवंडी त्याला सोडायचा नव्हता. मग त्यांनी त्या गवंड्याचे मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला व हे काम सोडू नकोस अशीही त्याला विनंती केली. पण गवंडी मात्र त्याच्या निश्चयावर ठाम होता. त्याने त्या कंत्राटदाराची विनवणी मान्य केली नाही. पण शेवटी त्या कंत्राटदाराने त्याच्याकडून एक शेवटचं घर बांधून घेण्याचं कबूल करून घेतलं. यावर तो गवंडी काहीच बोलू शकला नाही. पण अतिशय नाखुशीने हे काम करण्यास तो तयार झाला. आता पुढे काय होतं ते आता आपण पाहणार आहोत. लेट्स सी द न्यू वर्ड्स ऑफ द लास्ट पॅसेजेस. देर आर ओनली 2 new words for you and 2 questions. Okay. The first new word is legal. It means connected to law. कायदेशीर किंवा कायदेशी संबंधित. The second word is beaming. It means smiling with great joy. म्हणजेच उत्साहाने किंवा आनंदाने. We can see there are 2 questions on the screen. The first question is, what was the contrast in the workmanship of the last house? म्हणजेच शेवटच्या घराच्या कारागिरीत कोणता विरोधाभास होता? The second question is, what shock awaited the mason? म्हणजेच गवंड्याला कोणता आश्चर्याचा धक्का बसणार होता? ह्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला पाठाचा शेवटचा भाग समजून घेतल्यानंतर देता येणार आहेत. सो लेट्स बिगिन.
I am going to read this passage loudly for you. Listen to it carefully. The construction started. It was a most beautifully designed house to be built at a sought after location. However, the mason could not put his mind and heart in his work. He did his work very roughly and carelessly, without interest or dedication. Even the building material used was of low quality, but he did not care. He simply wanted to complete the job in haste and finally retire. Okay, let me explain it. विद्यार्थी मित्रांनो, नाकुशीने का होईना पण हा गवंडी बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरचं काम करायला तयार झाला. पुढे जाऊन हा गवंडी पहिल्यासारखाच उत्साहानं काम करतो का नाही हे आपण पाहूया. द कन्स्ट्रक्शन स्टार्टेड. एकदाच गवंड्याने बांधकामाला सुरुवात केली. इट वॉज अ मोस्ट ब्युटिफुली डिझाइन्ड हाऊस टू बी बिल्ड ॲट अ सॉट आफ्टर लोकेशन. हिअर द वर्ड सॉट आफ्टर, it is a phrase and it is in the past tense, means शोधणे. In English we can say to search. Okay, location म्हणजे स्थान. खरं तर बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरने हे नवीन घर बांधण्यासाठी अतिशय सुंदर असा आराखडा तयार केलेला होता व तो घर बांधण्यासाठी सोयीचं ठिकाणसुद्धा त्याने निवडलेलं होतं. पण मग झालं काय ते बघा. However, the mason could not put his mind and heart in his work. जागा चांगली होती, ठिकाण चांगलं होतं, तरीसुद्धा गवंडी त्या कामात रमू शकला नाही. म्हणजेच आपलं मन त्या बांधकामात गुंतू शकला नाही, कारण ते त्याला काम करायचंच नव्हतं. To put one's mind and heart, it is a phrase, means चित्त किंवा मन गुंतवणे. त्याचा परिणाम काय होतो ते पहा. He did his work roughly and carelessly, without interest or dedication. खरं तर बांधकाम करण्याचं त्याच्या मनातच नव्हतं. म्हणून त्याने जे बांधकाम केलं ते अतिशय ओबडधोबड पद्धतीनं आणि निष्काळजीपणे केलं. त्यामध्ये पूर्वीसारखा इंटरेस्टही त्याला नव्हता व कामात त्याचा एकनिष्ठपणाही नव्हता. Building material used was of low quality, but he didn't care because he simply wanted to complete the job in haste and finally retire. एवढंच नाही तर बांधकामासाठी लागणारं मटेरियल सुद्धा चांगलं नव्हतं, पण त्याला या कशाचीच पर्वा नव्हती. त्याला फक्त घाईघाईत काम करून रिटायर किंवा निवृत्त व्हायचं होतं. हेच फक्त त्याच्या डोक्यात होतं. ह्याच्या आधी आपण बघितलं की हा जो मेसन होता किंवा गवंडी होता तो जे काही बांधकामासाठी लागणारं साहित्य होतं त्या बाबतीत अजिबात तडजोड करत नव्हता. पण हे काम त्याचं करायचंच मनात नसल्यामुळं कुठल्याच बाबतीत तो व्यवस्थित लक्ष घालत नव्हता. म्हणजे पुढं काय होतं ते बघा. द हाऊस वॉज रेडी earlier than expected. Very roughly made structures, weak walls, poor finish, and didn't look as good at all as designed. Yet the mason didn't care. He informed the contractor that the house was ready and he was waiting to hand over its keys to him. Let me explain it. नंतर काय झालं बघा. द हाऊस वॉज रेडी अर्लियर दॅन एक्सपेक्टेड. व्हेरी रफली मेड स्ट्रक्चर, वीक वॉल्स, पुअर फिनिश अँड did not look as good as at all as designed. Yet the mason did not care. त्या गवंड्याने बांधकाम अतिशय घाईघाईत पूर्ण केल्यामुळं झालं काय ते पहा. ते बांधकाम अपेक्षेपेक्षा लवकरच पूर्ण झालं, पण घर पूर्वीसारखं आकर्षक नव्हतं व सुंदरही नव्हतं.
तर ते अतिशय ओबडधोबड व कमकुवत, बिलकुल सफाईदारपणा नसलेलं आणि दिसायलाही अगदी सुमार असे ते घर बनलं होतं. तरीही त्या गवंड्याला त्याची पर्वा नव्हती. सो ही इन्फॉर्म द कॉन्ट्रॅक्टर that the house was ready and he was just waiting to hand over its keys to him. Here word to hand over means सुपूर्द करणे किंवा सोपवणे किंवा देऊन टाकणे. नंतर त्याने बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरला घर तयार आहे आणि घराची किल्ली त्याला देण्यासाठी तो त्याची वाट पाहत आहे असा त्याने निरोप पाठवला. पुढे काय होतं ते पहा. The contractor arrived at the site. He had a file of legal documents in his hand. The mason handed over the new house's keys to him. But the contractor didn't step forward to enter the house to see it. Instead, with a broad smile, he handed over the file along with the house keys to the mason and said beaming happy tone, "These are the ownership documents of this new house in your name. The house is yours. I had planned it as a gift for you." Okay, let me explain it. This is the turning point of this story. Okay, the contractor arrived at the site. He had a file of legal document in his hand. Here the word legal documents means कायदेशीर कागदपत्र. जेव्हा गवंड्याचा निरोप बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरला समजला तेव्हा तो बांधकामाच्या जागी आला. त्यावेळी त्याच्याबरोबर एक कायदेशीर कागदपत्रांची एक फाईल देखील होती. When the mason handed over the new house's keys to him, the contractor didn't step forward to enter the house to see it. आणि जेव्हा गवंडी त्या बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरला किल्ली द्यायला लागला तेव्हा बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरने किल्ली घेतली नाही आणि घर बघण्यासाठी तो आतही आला नाही. तर त्यांनी काय केलं ते पहा. Instead, with a broad smile, he handed over the file along with the house's key to the mason. Here the word instead means याउलट. बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरने त्या गवंड्याकडून किल्ल्या घेतल्या नाहीत व तो घर बघण्यासाठी आतही आला नाही. या उलट त्याने हसऱ्या चेहऱ्याने हातातील फाईल घराच्या किल्ल्यांसहित गवंड्याकडे सोपवली. Then he further said, beaming happy tone, "These are the ownership documents of this new house in your name. The house is yours. I had planned it as a gift for you." Here the word beaming happy tone means अतिशय आनंदी स्वरामध्ये. Ownership documents means घर नावावर केल्याची कागदपत्रे. विद्यार्थी मित्रांनो, नंतर जे काही घडलं ते गवंड्याला अतिशय धक्कादायक होतं. कारण कंत्राटदाराने किंवा कंत्राटदार त्या गवंड्याकडे जेव्हा फाईल व किल्ल्या देतो त्यावेळी तो म्हणतो, "आता हे घर तुझं झालं. हे मी तुला बक्षीस म्हणून दिलेलं आहे आणि ही फाईल त्याच कागदपत्रांची आहे. त्यामुळे आता हे घर तुझ्याच मालकीचं झालेलं आहे." विद्यार्थी मित्रांनो, आत्ता मागाशी मी तुम्हाला सांगितलं की हा गोष्टीला दिलेला टर्निंग पॉईंट आहे. आणि जरा विचार करा किती धक्का बसला असेल ते ऐकून त्या गवंड्याला. आणि नक्कीच त्याला स्वतःच्या या कृतीची लाजही वाटली असेल. सो फ्रेंड्स, वी शुड ऑलवेज रिमेंबर, डू युअर ड्युटी ऑलवेज ऑनेस्टली अँड परफेक्टली. तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे व परिपूर्ण रीतीने करण्याचा नेहमीच प्रयत्न करा असा संदेश आपल्याला या पाठामधून मिळतो. ओके,
नंतर तुम्हाला इंग्लिश वर्कशॉपमधील दुसरी ॲक्टिव्हिटी सोडवायची आहे. चूज द प्रॉपर फ्रेजेस एक्सप्रेशन टू कम्प्लीट द सेंटेन्सेस मिनिंगफुली. या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला कंसात दिलेल्या योग्य फ्रेजेस किंवा एक्सप्रेशन्स निवडून गाळलेल्या जागी लिहायचे आहेत व वाक्य पूर्ण करायची आहेत. ठीक आहे. याच्यासाठी तुम्ही शब्दार्थांचा वापर करून घेऊ शकता. द थर्ड ॲक्टिव्हिटी इज रीड द स्टोरी अँड आन्सर इन युअर वर्ड्स. परत एकदा ही स्टोरी वाचा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. क्वेश्चन नंबर 1 इज द ओनर्स ऑफ द न्यू हाऊस बिल्ट बाय द मेसन वुड बी एक्स्ट्रीमली हॅप्पी. वाय? म्हणजेच त्या गवंड्याने नव्याने बांधलेल्या घराचे मालक अतिशय खुश असत याचं कारण तुम्हाला सांगायचं आहे. द सेकंड क्वेश्चन इज द कॉन्ट्रॅक्टर कॉम्पन्सेटेड फॉर द मेसन्स गुड वर्क. हाऊ? म्हणजेच बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरने गवंड्याच्या चांगल्या कामाची भरपाई केली आणि ती कशी केली हे या प्रश्नाच्या उत्तरात तुम्हाला लिहायचे आहे. थर्ड क्वेश्चन इज द मेसन मेड अ फर्म डिसिजन टू रिटायर व्हेन. मेसन म्हणजेच गवंड्याने निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय त्याने कधी घेतला हे तुम्हाला लिहायचे आहे. ओके. राईट डाऊन दीज न्यू वर्ड्स in your notebook and try to write the answers of the questions in your notebook. Do your homework in time. Okay, thank you.